महाराष्ट्राचा अत्यंत महत्त्वाचा आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा हा सण हिंदू चांद्रसौर दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात दर्शवतो. 2026 मध्ये हा सण गुरुवार 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. गुढीपाडवा म्हणजे काय? तर गुढीपाडवा हा शब्द 2 शब्दांपासून बनला आहे. गुढी म्हणजे ब्रह्मध्वज किंवा विजयाचे प्रतीक असलेले निशाण. पाडवा हा संस्कृत शब्द प्रतिपदावरून आला आहे, ज्याचा अर्थ हिंदू महिन्याच्या शुक्ल पक्षाचा पहिला दिवस असा होतो. चैत्र प्रतिपदा तिथी प्रारंभ 19 मार्च गुरुवारी सकाळी 6:55 तर चैत्र प्रतिपदा तिथी समाप्ती 20 मार्च शुक्रवारी सकाळी 4:50 उदया तिथी अनुसार गुढीपाडवा 19 मार्च गुरुवार रोजी साजरा करण्यात येईल. आता जाणून घेऊया गुढीपाडवाचा शुभ मुहूर्त. तर सकाळी सूर्योदयानंतर गुढी उभारणे शुभ मानले जाते. सूर्योदय 19 मार्च गुरुवारी सकाळी 6:26 हा शुभ मुहूर्त आहे. आता जाणून घेऊया की गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी. तर गुढीला साडी नेसवताना शक्यतो शुभ मानले जाणारे रंग वापरले जातात. तर सर्वात आधी आपण बोलूया पिवळा. तर सर्वात जास्त शुभ मानला जातो हा पिवळा रंग. नवीन सुरुवात, समृद्धी आणि सूर्यदेवाशी संबंधित रंग आहे. पिवळा रंग मांगल्याचे आणि ज्ञानाचे प्रतीक आहे. केशरी किंवा नारंगी रंग हा ऊर्जा आणि उत्साह दर्शवतो. हा रंग शक्ती, चैतन्य आणि शुभ कार्याचे प्रतीक मानले जाते. लाल हा रंग शक्ती, विजय आणि मंगल कार्याचे प्रतीक आहे. तर हिरवा हा रंग नवीन जीवन, ताजेपणा आणि निसर्गाशी जोडलेला रंग असल्यामुळे तसेच समृद्धीचे प्रतीक म्हणून देखील हिरव्या रंगाची साडी अनेक ठिकाणी वापरली जाते. तसंच गुलाबी हा रंग सौम्यता आणि सुख शांती दर्शवतो. आता जाणून घ्या की साडीचा प्रकार कसा असावा. तो गुढीला नेसवली जाणारी साडी शक्यतो रेशमी किंवा जरी काठा असावी. यामुळे गुढीला एक प्रकारची शोभा येते. आणि जर तुम्हाला मोठी साडी नेसवणे कठीण जात असेल तर तुम्ही नवीन रेशमी खण देखील वापरू शकता. या व्यतिरिक्त आपण जाणून घेऊया की वर्ज्य रंग कोणते आहे जे आपण गुढीला नाही घातले पाहिजे. तर गुढी विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक आहे. त्यामुळे काळा हा रंग किंवा अत्यंत फिकट किंवा निस्तेज रंग वापरणे टाळावे. तसेच गुढीपाडव्याची पूजा करताना सर्वप्रथम एक स्वच्छ लाकडाची गाठी घ्यावी. तिला हळद कुंकू लावून साडी नेसवावी किंवा रेशीम वस्त्र बांधावे. साडी नेसवल्यानंतर त्यावर हळद कुंकू लावलेला एक तांबा ठेवावा. मग त्या तांब्याला कडुनिंबाची पाले, साखरेची गाठी घालावी. गुढीला हार घालावा. ही गुढी आपल्या दारावर उभारावी. गुढीच्या पायाशी रांगोळी काढावी. गुढीची विधिवत पूजा करावी व शेवटी गोडाचा नैवेद्य दाखवावा. सायंकाळी सूर्यास्ताच्या आत गुढीला दही भाताचा नैवेद्य दाखवून ती उतरवून घ्यावी.